एकटेच आहे यांना कशाला घेतलंय मग. तर गाईज आम्ही आता चाललो आहे दादरला आणि हा पोरगा बघा आणि ही नवरी बघा. कसं वाटतं मला जरा सांगा. चांगलं वाटतं छी भैया. आम्ही हे खातोय गाईज. तर गाईज आम्ही आता चाललो आहे दादरला. तुम्हाला तिथले सगळं आता ब्लॉग मध्ये दाखवतो आपण. ओके. सनसेट. तर गाईस आता आम्ही बसमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. हाय गाईस, आम्ही आता टॅक्सीमध्ये. हे बघा तेजी ते बघ रे. हाय गाईस. हाय गाईस. मी नवरी हो. नवरा आणि मी कलवरा. कलवरा तो कलवरा. गाईस फिरायला आलोय. आमचा ड्रायव्हर नाही. चालवतोय गाडी. नाही नेसला खाली पडलं. गाईस मी बघा कोण. गाईस तर आता आम्ही चाललो दादरला आणि आता आम्ही टॅक्सीमध्ये आहे. सध्या टॅक्सीमध्येच आहे आता आम्ही MMS स्टँड. आणि गाईस माझा बसायचा प्रकार बघा तुम्ही. आम्ही कसं ऍडजस्ट केलंय. 6 जण चाललोय आम्ही. 6 जण. दादरला कसे झाले त्यांचे लफडे चालू आहेत. सो गाईस आता आम्ही आलोय दादरला. तर तुम्हाला आम्ही जरा पुढं जाऊन दाखवू कारण मागं जरा आम्ही थांबलोय. आणि माहिती गाईस दादरचा जरा लुक वेगळाच केलाय बाहेरचा. तुम्हाला आम्ही दाखवते. थांबा. तर गाईस आम्ही आता चाललो आहे रोड क्रॉस करणार. पुढून दाखव ना. नाही मी सगळं दाखवणार. बस घेऊन चालला. अरे घ्यावं लागतं भाऊ नवीन. इकडच्या कैरी एक नंबर लागतात. काय कैरी वरती का गाईस तुम्हाला आम्ही दाखवतो जरा आता. पण गाईस तुम्हाला माहिती का इकडचे कैरी भेटतात एवढे भारी भेटतात ना गाईस. तुम्हाला आम्ही दाखवू. ओके नाही गाईस तुम्हाला दाखवतो बघा. तुम्ही पण दर्शन घ्या चांगले. बघा लुक आउट कसा केला बाहेरचा. चेंज केलं बाहेरचं. किती भारी वाटतं बघा. गाईस सॉरी गाईस मी चुकीचं बोललोय. चुकीचं बोललोय. हे दुसरं काहीतरी आणि मला वाटलं तिकडं चेंज केलं गाईस. सो मी चुकीचं बोललोय. तुम्ही सॉरी गाईस. इथं बघा हे दुसरं काहीतरी आहे. तुम्ही नाव वाचा. नाव वाचलं. आता चाललो आम्ही चाललो इकडं कुठंतरी म्हणजे इकडं. चला आमच्यासोबत चला तुम्ही. बघा फुलं बघा. तोडायचं नांग. जाऊ द्या गाईस तोडला कारण फुल चांगला आहे. गाईस आमच्या तिघांना बघा. आम्ही किती स्लो आहे तिघं पण. त्या तिघांना बघा. ते तिघं फास्ट बॅटरी लावून आलेत वाटतं घरी. चार्जिंग फुल करून आलेत ते लोक. इकडं बघा प्रपोज चालू आहे. हे बघा पोरी बघा. पोरी फोटो काढतात. तुम्ही पण कधीतरी या इकडे दादरला फिरायला. तुम्हाला माहिती का मागच्या टाइम इकडं दादरला घोडे इकडं असतात. घोडे लोक. मला टक्कर लागलेली. घोड्याच्या पायाची टक्कर लागली. काय गाईस बट हे काय दादरला आलो आणि हे सगळं शक्य आहे का? तुम्ही कमेंटमध्ये जरा सांगा. दादरला आलोय आणि हे सगळं चालतं. चांगलं तर नाही वाटत गाईस. तुम्ही कमेंटमध्ये सांगा काहीतरी. बघा हे काय दादरला काय बनवलंय. लव काय बोलतात त्याला. लव
लव्हच्या पॉटला काय बोलतात, लव्हच्या पॉटला नाही, स्पॉटला लव्ह स्पॉट बनवलंय बघा. गाईज याचे भांडणं चालू आहे, तुम्ही बघा, मला दाखवतो. बघा 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 बघा, अबे यांचे भांडणं चालू आहे मस्त. हे बघा बघा, तो बोलतो दादर बंद झाला, हे बोलतो दादर नाही बंद झाला. आणि गाईज दादर तर बंद नाहीच झाला आहे, कारण आम्ही एकदा आलतो तेव्हा ते 11 वाजेपर्यंत चालू होतं. सो आता पण तेवढाच टाईम असणार आहे. सो आता मी चाललो तिकडंच, फक्त 5 मिनटं चालणार, मग वापस आम्ही पोचू दादरला. मग तुम्हाला वापस दाखवतो मी. ओके या, कोणाला शिवी देतात बघा, काय बघा बघा, प्रेम तू चाललाय बघा काही त्यांच्या सोडा. इकडे बघा, आम्ही दोघं कंटाळलो बघा, ते दोघं मागं बघा. आता आम्ही चाललोय, तुम्हाला रस्ता दाखवतो मी आता. गाईस त्या साईडचा रस्ता बंद होता, आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतो, तुम्ही बघा गाईस. बघा खेळायचं मला, बट ते लोक खेळून देत नाही, कारण बोलतात की तू छोटा नाहीस, तू मोठा आहेस, तुटून जाईल ते, असं बोलतात ते. हे बघा पाणी सुकलंय दादरचं पूर्ण, चिखल आलाय पूर्ण. हा ना, कसं जाणार आता गाईस. हे बघा इकडं काय चालू आहे, उडी खायचं. हे बघा पास, आणि हे कशीच उडी खाणार, आई शपथ वाट यार. गाईस तर आम्ही आलेलो वापस चाललोय, तुम्ही बघा, कारण तिकडचं गेट बंद होतं, तर हा जाऊन वापस आलाय. तर आता आम्ही बघू, दुसऱ्या गेटने जाणार आहे वाटतं, तर तिथूनच जावं लागेल आम्हाला. तर आम्ही चाललोय आता. तुम्ही बघू शकता आम्ही खूप कंटाळलो, पण आताच आलो आणि 2 सेकंदात कंटाळलो. कोण असं होईल का कंटाळतं? तर गाईज आजचा ब्लॉग हा माझा कंटिन्यू करणार आहे, कारण की माझा घोटा बसलाय. आज मी दीक्षाबाईंचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे, कारण त्यांचा घसा जरा बसला आहे आणि तब्येत नीट नाही आहे, तर मी करणार आहे. आणि गाईस हे बघा काय चालू आहे मध्येच बघा. ए फटका मार, चला. बंद कर दे. तू एक नंबरचा भिकारी आहे, बाय करणार नंबर. गाईस बाहेर हे बघा किती भारी भारी लावलंय, किती भारी वाटतंय ना गाईस. तर माझा पण ब्लॉगचा चॅनल आहे, तर तुम्ही जाऊन तिकडं नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नैनेश ब्लॉग्स असेल करून, आणि DM मध्ये नक्कीच मी माझी ID टाकल ब्लॉगची, तर तुम्ही नक्कीच तिकडं जाऊन सबस्क्राईब करा. ओके गाईस, तर आम्ही आता पोचलो इकडं. तुमच्याशी बोलता बोलता आम्ही इथपर्यंत पोचलो. मग तिकडे का सोडलं? इथपर्यंत पोचलो आम्ही. बघितला व्हॉट इज दिस, ये क्या है ब्रो? आईस्क्रीम बोलते, आईस्क्रीम आहे गाईस, आईस्क्रीम गाईस. तर बघा हे वाटतं बनणार आहे गाईस. तर आम्ही जरा थांबलोय गाईस, कारण हे घेतोय आम्ही जरा घेऊ आणि तिकडे जाऊन जरा मनापासून आम्ही प्रार्थना करू. गाईस तुम्ही पण खूप सपोर्ट द्या आम्हाला, आणि गाईस माझ्या पण आयडीला तुम्ही सबस्क्राईब करा गाईस. आणि तुम्हाला इकडं दाखवतो गाईस, हे बघा मूर्त्या. तर गाईस आमचं सगळं काय घेऊन झालं आहे, म्हणजे आता हे घेतो, म्हणजे आम्ही हे घेतलं आहे, ते मग अशी दाखवले आहे, म्हणजे हे घेतलं आहे. आता आम्ही चालू गाईस, आम्ही आता ह्याच्या बाहेर पोचलो आहे. ह्याच्यात व्हिडिओ अलाउड नाही आहे गाईस, तरी आम्ही कोशिश करू. गाईस हे बघा किती भारी आहे. गाईजला दाखव हा काय बोलतो बघा मला. गाईस ह्याला एवढ्या कमेंटमध्ये एवढा शब्द बोला चांगले चांगले. यो माझा आहे, तुम्ही समजून जा. भाऊ आहे गाईस, आम्ही दोघं भाऊ दोनों भाई दोनों तबाई. अरे गाईस आम्हाला चप्पल काढायची होती, आम्ही चप्पलच नाही काढली. आणि गाईस आम्ही जरा आत जाऊन तुम्हाला नक्कीच दाखवू. आता इथे चप्पल काढलेत, आता चाललो आता आम्ही आत. चला गाईस आम्ही थोडाफार व्हिडिओ तुम्हाला दाखवू.
आता आम्ही आज चाललोय आज गाईस तुम्हाला मी आता बाबासाहेबांची सिग्नेचर दाखवतो आणि त्याच्या खाली काय लिहिलं आहे तुम्ही ते वाचा आणि समजले मिनिंग तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा गाईस. बघा, सिग्नेचर दॅट चेंज्ड बिलियन्स ऑफ लाईफ. आता तुम्हाला कळलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता आम्ही इकडं आलो बुद्धांपाशी, त्यांचे पण जरा दर्शन घेऊ द्या. बघा गाईस ही बघा, ही आमची चैत्यभूमी म्हणजेच दादरची. कशी आहे आमच्या बाबासाहेबांची सही चमकते की नाही बघा गाईस, ती आहे मूर्ती. तर गाईस आम्ही आता आतमध्ये जाऊन आलो आहे. तिथे फोटो व्हिडिओ अलाउड नाही म्हणून एवढे काढले नाही आम्ही. गाईस थोडेसे फोटो व्हिडिओ काढले, व्हिडिओज काढला नाही, बोललो होतो गपचूप काढ पावलट. आम्हाला त्यांनी सांगितलं की जर तुम्ही फोटो व्हिडिओ काढला तर तुमचा फोन जप्त होईल म्हणून आम्ही नाही काढला गाईस, सॉरी. सो गाईस तर आता आम्ही काय आपल्या घराचे ते फोटो लावले माहिती ना, आपण नाही घ्या. तर गाईस आता आम्ही आलोय आतून दर्शन घेऊन. तर हे बघा गाईस, किती क्यूट आहे, मान हलतंय त्यांचं. आणि हे बघा गाईस, हे बघा शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे गाईस. बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर इकडे येऊन घ्या. आणि हे बघा पाणी येते गाईस, म्हणजे ते असं पाणी रिव्हर्स वरती येते. तर गाईस आता आम्ही थोडे फोटो काढून मग घरी जाऊ. घरी जाताना पण तुम्हाला ब्लॉग दाखवू आम्ही. तर आता थोड्या वेळाने आपण म्हणजेच 5 मिनिटांनी आपण भेटूया. ओके गाईस. हे बघा ही वाली फ्रेम किती भारी आहे, काच काहीतरी. आणि ही वाली पण बघा गाईस किती भारी आहे. ती वाली पण सगळेच भारी आहे गाईस, तुम्ही बघू शकता गाईस. शिवाजी महाराजांची मूर्ती. गाईस तर आता हे घेतलंय, दाखवा इकडं. हे बघा हे घेतलंय दाराच्या बाहेर लावायला. त्यांनी आधी दरवाजाला जागाने घेतलं तर आता मी घेतलं. तर गाईस बघा आता आम्ही जरा फोटोज काढू आणि मग जाऊ आम्ही घरी. बघा गाईस कंपनी दादरला आल्या ते सगळे. आत्ताच नवीन जोडप आहे, यांचं लग्न झालंय. नवरा आहे, ही नवरी आहे. यो मोठा दादा आहे, हे मोठ्या वहिनी आहेत. यो कोणी कपल्स. तर गाईस आता आम्ही चाललो हार डुबवायला. पाणीपुरी खाल्ली त्या दिवशी नाही गाईस, आम्ही पाणीपुरी खाल्ली नाही. आमच्यावर खोटा आरोप येतोय. हा ते बोलतात बालपणाची आठवण म्हणजे लहानपणाची आठवण आहे, आईस्क्रीम खावा. तर काय करताय तुम्ही? मला आता भारी वाटतं इथं फिरून. गाईस हे बघा काय 10 वेळा अवतार दाखवला. हो बघा गाईस, हिरो हिरोईन कितने काय 30 रुपीज गाइस. घोड़े पे हमको नहीं बैठना, नहीं घोड़े पे नहीं बैठना है हमको गाइस. तुम्ही इथं आल्यावर घोड्यावर बसा. चालले हे ते हार विसर्जन करायला. ह्याच्यातून पण काय काढायचं काढते पूर्ण. आता बाहेरची थैली आता ती आनंद थैली दे नाही काहीच यांचं जरा चालू आहे. तुम्ही इकडे बघा घोडे वगैरे पण आहे, तुम्ही घोड्यांमध्ये राऊंड पण मारू शकतो. आणि इकडे बघा गायचे बघा आता आम्हाला बोलली आहे हे पाण्यामध्ये व्हायचं. आता हे पाण्यामध्ये व्हायचं आहे गाईस. आमच्या वहिनीने सोडलं.
पण आहेत. विसर्जन करायचं आहे. हे पण व्हायचे पण इथं पाणीच नाही, पाणी नसतं. आता आम्हाला चिखल मध्ये जावं लागेल. आता आम्हाला चिखलातून बघा तेव्हा माणूस कसा चाललाय, बिचारा. कसं जायला लागल आता आम्हाला. तर मी नक्कीच तुम्हाला दाखवाल. आम्हाला म्हणजे मला तर नाही. यायचं का? हा बघा कसा हसतोय मग वाचणार. हा जाऊ द्यायचं. नको बाई, मला एक दिसत नाही. ए, इसको दिखाओ, इधर दिख नहीं रहा. तांदळ आली डोळ्यावर. नाही तिकडून आणलेली. चित्तल बोलून दादा ते एवढे नका असून काढतोय. हे मला जावं लागेल व्हिडिओ काढता, काढायला. काढता. ओ बापरे, द्या ते हार. सोडून चालतंय. तुम्ही येत आहे? बापरे गरमच झाली मला. जातो ना जायचं आम्ही. व्हिडिओ काढशील का? गाईस मग शेवटपर्यंत होती गाठ खुल्लीच. आता मी मला पुढचा ब्लॉग दाखवतो. गाईस हे बघा, जरा चिक्कल आहे आणि हे बघा कष्ट घेऊन चाललाय. चाल लवकर बोलतात मला. तर ह्यांना काय सांगू किती चिक्कल आहे गाईस इथं. तुम्ही हे लोक मस्त पार करतात ते रस्ता. गाईस चलो, सगळे बघा कसे जातात ते गाईस. नाहीतर पाणी इथपर्यंत भरलं असतं गाईस, एंडपर्यंत. आणि आतापर्यंत इथपर्यंत आहे गाईस. ते लोक बघा गाईस कसे बघतात, तिथून हसतात ते एकटेच. बघा ते सोडा त्यांचं. आता मी तर आलोय पुढं, पण मला भीती वाटते गाईस माशांची भीती नाही वाटत. म्हणजे कोणता प्राणी बिणी आला तर इकडून भीती वाटते, जास्त काय नाही. कसं काय एवढं पुढं बाबो, ए भगवान काय काय डुबलं याच्यामध्ये. अरे यार हे जे लाईनी बघा ना, असे कशी लाईनी, असे लाईनी हे जे. अरे यार पाणी उडतंय, जास्त काय नाही, फास्ट चालायला. गाईस बघा त्या दोघांना. अरे यार अशी कशी लाईनी, मला काय कळतच नाही. सोडा तुम्ही इकडं पुढं बघा. अरे काहीच मी एका व्हिडिओमध्ये बघितलं असं छोट्या रेतीमधून ऑक्टोबस येतात. त्याच बघा लग्नाचे हार फेकले आहे. इथं होवे काहीतरी फेकतात हे लोक. हा गाईस आता हे लोक रोज फेकणार आहे. रोज हळू काटा आहे हात. सगळं पाण्यामध्ये वाहून गेलंय. आता ते मेणबत्ती असेल ते पण. अरे पाणी वाढत चाललंय गाईस. पाणी वाढणारच तर बाई. सोडा गाईस तुम्ही इकडे बघा. चला आम्ही हारगे सोडलं, नवरा तिथं उभा आहे. तिथं उभा आहे. तिथं आपण किती लांब आहे त्यांच्यापेक्षा. आणि हे बघ ना कशी लाईनी आहे बे. हे बघ लाईनी. पहिले पाणी होतं, माशी लाईनी असतात पूर्ण. आता झालं सुकल्यावर ते सँड आहे ना, सँड वाळू येते, वाळू ओरिजिनल वाळू. सँड गाईस, सँड म्हणजे कमेंट मध्ये जरा सांगा काय सँड म्हणजे. मला इंग्लिश मध्ये माहिती, मराठीमध्ये नाही माहिती गाईस, सो सॉरी. चालतंय आता आम्ही. लय भूक लागली गाईस. तर बघू तिकडे गेल्यावर काय खायला भेटतं की नाही. पण मला हे काय हे काहीतरी आहे. हा ते काय बोलतात त्याला, मातीच्या भांड्याचंच काहीतरी असं टोक होतं त्याला, तुम्ही बघितलंच असेल. पण ते मला आता एवढं जोरात पायात घुसलं ना गाईस, काय सांगू यार. खरंच माझं नशीब एवढं घाण आहे का गाईस, कोणाला माहिती का गाईस. माझं नशीब खरंच खराब आहे का? कारण मला जरा सांगा माझं नशीब खराब आहे का? कोणता बाबा बिबा असेल तर मला जरा नंबर सेंड करा, कारण माझं नशीब मला बघायचं आहे. लहानपणापासून कधी नशीब बघितलं नाही मी माझं. मला बघायचं माझं नशीब. माझं नशीब एवढं घाण आहे ना गाईस. घोडा गाईस बघा, घोडा. लांबच राहतो गाईस. एकदा माझ्या अंगावर आलता हा घोडा. अंगावर म्हणजे मला याचा पाय लागलेला लय जोरात. सोडा गाईस तर इथं बघा हे कपल्सचे चालू आहे. मस्त फोटो. हा काका पण सांगते त्यांना, हे पण पोजमध्ये पोज देतात आहे. आणि आम्ही घेतली या काकाकडून, कारण हे काका मगापासून आम्हाला बोलत होते. कारण हे आम्हाला बार बोलत होते की घ्या बाळांनो. तर आम्ही लास्टपर्यंत घेतो एक आईस्क्रीम. बिचाऱ्यांचे सकाळपासून काय धंदा नाही झाला आहे, तर आम्ही जरा करून देऊ. चला गाईस, आम्ही खाऊन तुम्हाला फोन नाही आम्ही खाऊन तुम्हाला वापस ब्लॉगमध्ये येतो. बाय. घेतलाय
हे माझं आहे. इकडे या ना इकडं. कसं यांना असं डायरेक्ट खेचता येतं बघा. काय कसं खातात डायरेक्ट असं खेचतात त्यांना, चावतात. काहीच ते बिलकुल जमत नाही असं चावायला. काहीच इथं बघा यांचे जरा चाललंय कोणचे फोटो चांगले कोणचे नाही. गाईस आम्ही सगळे लहान बाळ झालोय. थांब बघा गाईस, हे बघा भाऊ बहिणीचं प्रेम. मी काय नाही देते, देते मला. किती भिकारी आहे मग हा भाऊ. तुला भिकारी असलं तरी ना एकच दिवस असा येतो जे तिला पुरे दुनिया घुमवतो. तुला नाही माहिती काय पण चालतंय गाईस, तुम्ही नका लक्ष देऊ. बघा गाईस घसा दुखतोय तरी आपल्याला आईस्क्रीम खायचीच आहे. आम्ही मना करत होतो ह्यांना नका खाऊ, घसा दुखतोय ना, नका खाऊ. तरी नाही, आमचा घसा दुखला आम्हाला चरवी आम्ही खातो. ओके गाईस, बघितलं बोलतात. बघा गाईस कुठं आहे जावई बघा कसे कपल पोस्ट देतात ते लोक. गाईस जाऊबाई आणि जाऊबाई कपल. तर गाईज बघा, मी एवढं इथून जर साप निघला तर काय करायचं. हा गाईस क्या करणे गाईज. गाईज इथं फोटोवर भांडणं चालले. जर फोटो भेटला नाही तर भांडण होणार. पोज अलग है दोनों का. पोज अलग रहोगे कि वही नाही भावे मैं वही बोल रहा हूँ कि इसमें दो पोज है, एक दूसरे को देखने वाली पोज और दे दूँ क्या? नहीं यही वाला ऐसे बोला. अरे सीधा फ्रेम बनेगी आगे उधर पे आगे. पेन रे मेमोरी है ना ऐसा. अंकल फोटो निकालने दोगे क्या? बैठ के नहीं, साइड में निकाल देना आप. साइड में कमरे को लात नहीं मारेगा ना आपको. चला गाइस आम्ही फोटो काढतो जरा बघू. पोज मध्ये उभा आहे बघा गाइस. हा नाही ना बघा गाइस. गाइस जरा आम्ही फोटो काढतो मग नंतरला तुम्हाला वापस ब्लॉग मध्ये आम्ही घेतो. बाबू गाइस बघा. जावा लवकर, तुम्ही जावा ना, जया नका करू. गाईस मजा बघा मजा. डर्रे देखो घाबरतात किती आणि बोलतात काढायचंय. गाईस हे बघा आता दीक्षावाहिनी मला कुठं घेऊन चालली माहिती नाही. मी तर उलटच चाललंय गाईस. तुम्ही बघा गाईस बघा मला असं जावाला. आय थिंक दीक्षावाहिनी बुट्ठावाल्याकडं जाणं आहे. हा तिकडंच. बाहेर जाऊन आपण सगळं खाऊ, काहीच घेऊ नको. नरम है क्या? किती का ये रखियो एक. गाईस मी थोड्या वेळ बसून घेतो यार. घाण आहे तिकडं पण. गाईस मी तुम्हाला म्हणून बोललो माझं नशीब जरा घाण आहे ना म्हणून. ये किससे है भैया? गरम होता ना त्यांना. हे बघा इधर खाना खाने के लिए आई है क्या हवा लेने के लिए. क्या कर रहा है घोड़ा? देखो गाइस कौन से पोज में. हाँ ज्यादा मसाला डालो. ये बैठते नहीं घोड़े. काय प्रश्न विचारतात हे बघा. थांबा गाईस पैसे मारू द्या जरा. एक दिवस असा येईल इथं आमच्या दोघांचा फोटो असेल बघा. कुठे गेलं ते? हा तर मला दाखवते इथं आहे का नाही. एक दिवस असा येईल की त्या दिवशी नैनेश माझा
तिथं त्या स्क्रीनवर फोटो येईल डायरेक्ट, आहे का नाही नैनेश? गाईस, आणि ते स्वप्न पूर्ण करायला तुम्ही सपोर्ट करा. दाखव फोटो दाखव. Guys, बघा गाईस आमच्या काय चौघांचा भारी photo. फोटो आलाय. इथं पण वाव. काय ते बघा, तुम्हाला जाऊबाई दाखवतात ते दोघं. आपण घेऊन जाऊ. ए त्या मला नाही घेतलं, मग आताच घे. आपण घेऊन जाऊ. आपण घेऊन जाऊ. हे बोल ना, डबल द्या. बोल ना तुम्ही. कसं काय बोलू मी? बघा गाईस, नुसतं माझ्यासोबत भांडत असतं, तुम्ही बोलता तुझा नवरा एवढाच चांगला आहे. आता तुम्ही तुमच्या जोडाने ऐकलं ना, मला परत बोलू नका तुम्ही प्लीज. बघ नाही सांग तूच, हाय का नाही? हे बघा, वाव. हे सगळे फोटो निकाल रहे यहाँ से. हे प्रिंटर आम्ही पण घेणार आहे आता. आपला पण फोटो म्हणून तर घेऊन जाणार आहे. भेजो ना कुठे गेला ते मोठे असतो ना, अंकल फोन. इथं भांडणं चाललेत गाईस. फोटो लावून टाकू. ही बोलते मला एक पाहिजे. 2 मिनिटं आपण आपल्याला आपल्या बघू आपण, चौघांचा ना एक पाहिजे ना, मग एक काढून चौघांचा एक एक आपल्या ॲस्ट्रोली मला ते ठेवायचं वर. तिकडे घरी ठेवायचं ना. आपले चौघांचा त्यांना घरी. काय तर आता आम्ही इकडे येतो जरा. तर बघा गाईज, मेरा बर्थडे. ब्लॉग मध्ये गेला. ब्लॉग मध्ये कैरी लो और इधर ही खाओ. इधर ही खाओ. कितना हुआ? मी तुम्हाला सांगितलेला कैरी. सगळे इथं कैरी खातात ते बघा. आ करा. मेरे को पता है आप लड़के हो. ये इसको खिला रहा है, देखो. क्यों? हाँ? ते का होतं ड्रेस झाले. ते फॅन आहे फॅन. ये बघा कसं झोपलाय बघा. तर guys, आता आम्ही चाललो आहे घरी. चहा वगैरे पाहिजे. काय खायचंय का ना? मग काय खायचं? मी काय बोलतो, आपण चॅम्बरला फ्रँकी जाऊ ना. खाऊया चला. तिकडे काहीतरी खाऊ. चेंबूरला जायचं. ओय, कैरी पड भरले. लय भारी होते कैरी. चेंबूरला कसं जायचं आता? कुठे बघा, गेलं नवरा तिकडे नवरी. खाऊ, बसून खाऊ. असं दूध राहून नाही. नको. चांगला नाही. चांगला नाही. बाई सगळं टेस्ट करून बघ. इथं नाही रे, त्या साईडला आहे. ते फ्रँकीवाला कुठे गेला तो? कैरी देत ना. तर गाईज, आता आम्ही चाललो आहे घरी. आता आम्ही निघालो आहे. आम्ही आता कैरी खाल्ली आहे. आता सगळे विचारतात काय बोला पिकल काय. त्याने मसाला. कोल्ड कॉफी प्यायची, पण हे लोक आम्हाला पाजत नाहीये. कॉफी प्यायची. कोल्ड कॉफी पाहिजे तुम्हाला. तिला Guys, आम्हाला स्टारबक्स मध्ये कॉफी पाजा ना तुम्ही प्लीज. सगळ्यात भंगार. 800 रुपये झाली.
थर्ड क्लास आम्ही जाणार आहे कॉफी प्यायला स्टारबक्स. त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी तिथं बाजूच्या गल्लीत आधी गेलतो ना तिथं फ्रँकीवाला आहे बाहेर सगळ्यात उत्तम भारी फ्रँकी. चला ना मग. चला वरती चला याच्यावरून रोडवर नका जाऊ. आता आम्ही दादरला होतो, आता आम्ही घरी चाललोय बघा. उबर केलेली आहे बघा. वहिनी, जयसदा, दुसरी वहिनी, पाठी दोघ जण आहेत. गाईस चाललो आम्ही आता घरी. वे टू होम. आता आम्ही मस्त फुल एन्जॉय करत करत चाललोय. हे बघा आम्ही फ्रँकी वगैरे घेतलेली आहे. हे आमचे ड्रायव्हर आहेत.